रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा 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 बहु सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा बहु सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर वापर घुमावे हो सर्व सुखाचे आगर वापर घुमावे सर्व सुखाचे आगर वापर घुमावे सर्व सुखाचे आगर वापर घुमावे विवर सर्व सुखाचे आगर वापर घुमावे विवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव सर्व सुखा
सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवा सत्यत्वे विश्वदेवा देवतया जवळी असे देवतया जवळी असे देवतया जवळी असे देवतया जवळी पापनाशी दर्शने पापनाशी दर्शने पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने काम क्रोधा नाही चाले काम क्रोधा काम क्रोधा नाही चाले काम क्रोधा नाही भूते झाली समता भूती झाली समता भूती झाली समता भूती झाली समता भूती झाली समता देवतया जवळी असे देवतया जवळी देवतया जवळी असे देवतया जवळी पापनासे दर्शने पापनासे दर्शने पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने तुका म्हणे भेदा भेद कामने भेदा भेद तुका म्हणे भेदा भेद तुका मने भेदा भेद गेला वाद खंडोनी 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 तुका म्हणे भेदा भेद तुका म्हणे भेदा भेद तुका म्हणे भेदा भेद तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी 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 देवतया जवळी असे देवतया जवळी देवतया जवळी असे देवतया जवळी पापनासे दर्शने पापनासे दर्शने पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने विठोबार कुमाई कुमार कुमार विठोबार कुमाई कुमार कुमार जय जय विठोबार कुमाई कुमार कुमार विठोबार कुमाई जय कुमार कुमार जय जय विठोबार कुमाई जय कुमार कुमार जय जय विठोबार कुमाई कुमार कुमार विठोबार कुमाई कुमार कुमार जय जय विठोबार कुमाई कुमार विठोबार कुमाई
ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दर्शने काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता देवतया जवळी असे पापनासे दर्शने तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे पापनासे दर्शने रंगा येई ओ येई रंगा येई ओ येई रंगा सच्चिदानंद रूपाय याचा बेस पूर्ण काढून टाका मला बेस मध्ये नाही आवडत क्लिअर कडक आवाज सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमोऽयं समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनमण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरंगाकरु प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता हृदया फुले चौफाळून या भले वरी बैसवी पाऊले श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दर्शने प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेसाठी सादर केलेला अभंग महाराष्ट्रभूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पूजनीय विश्वस्त संत ज्यांना वेदांताचा म्हणजे तुकोबाराया म्हणतात तुका तरी सहज बोलेवानी त्याचे घरी वेदांत वाहे पाणी अशी असणारे पंचमवेद तुकोबाराया आणि तुकोबाराया ह्या अभंगातून भक्ताचा नवे नवे साधूचा महिमा सांगतात विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा महाराज की जय सद्गुरु रंगनाथ महाराज की जय शंकरनाथ महाराज की जय गुरु भक्तराज महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर
सालाबादप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, श्री विठोबा महाराज यात्रा महोत्सव, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण तथा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह, गायनाचार्य गजानन महाराज खरप, ज्ञानेश्वर महाराज सावरपाटी, मनोज महाराज, भगवान महाराज, अक्षय महाराज, पवन महाराज, मृदंगाचार्य मयूर महाराज, राहुल महाराज, सोपान महाराज आणि तसेच आमचे सुग्रीव महाराज, त्याचप्रमाणे टाळकरी पंचकृषीतील टाळकरी मंडळी आणि भोजनाची ज्यांनी व्यवस्था केली आजची, त्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी दिग्गज कीर्तनकार येऊन गेलेले आहे. खरं पाहायला गेलं तर ही सिद्ध पुरुषाची भूमी आहे आणि ज्ञानोबरायांनी, मी नेहमी सांगत असतो, ज्ञानोबरायांनी माझ्यावरती कृपा केलेली, ज्या ठिकाणी सिद्ध पुरुष संत महात्म्यांचं जिथं रज लागलेलं आहे त्या ठिकाणी कीर्तनाची काही कारणास्तव सेवा मला मिळतेच महाराज. तो लाभ आम्ही घेतो. भाग्यवंत घेती वेचून या मुले, भारवाही मेले वाहता ओजे. माझ्याकडे आलेली सेवा आमचे प्रेमस्नेही विजयदादा चिपळे, तसेच अमोलदादा उगले, गजानन महाराज पंढरपूर चातुर्मासामध्ये आमचा संबंध आला आणि योगायोगानं त्यांनी मला फोन केला, म्हणे महाराज कीर्तनाची एकतरी सेवा मिळेल का? म्हटलं काही हरकत नाही, देताय प्रेमानं तर यायला काही हरकतच नाही आहे. म्हणून मी मुंबईपासूनचा प्रवास करत कालच आपल्या गावामध्ये पोहोचलेलो आहे. पण काही कारणास्तव काल रात्री मी कीर्तनाला येऊ शकलो नाही. खरं तब्येत नव्हती माझी व्यवस्थित, मी येणार नव्हतो, पण प्रेमाखातीर आलो. मी आपल्या बुलढाणा जिल्ह्यातीलच आहे, प्रॉपर देऊळगाव महिजवळ माझं गाव आहे, शिंदे पाडळी. पण लहानपणापासून माझं बालपण कोकणात गेलं, त्यामुळे आई वडील आम्ही सर्व वास्तव्याला तिकडं आहोत. त्या माध्यमातून कोकणातून इथपर्यंत आलो. विदर्भाच्या भूमीमध्ये आलं की असं वाटतं की इथं आवलियांची म्हणजे सिद्ध पुरुषांची भूमी आहे. खरं पाहायला गेलं तर मराठवाडा असेल, नाशिक भाग असेल, या ठिकाणी अनेक वारकरी संत होऊन गेले. पण विदर्भाची एक ख्यातनाम आहे की विदर्भामध्ये योगी आवलिया संत आपल्याला बरेच पाहायला मिळतात. गजानन महाराज असतील, मुसाजी महाराज असतील, मुंदेफळचे हैनाई महाराज असतील, असे बरेच काही संत आहे, किसनदेव महाराज वगैरे. ही खरं आवलियांची भूमी आहे. पण त्या योगी पुरुषाचं आणि संतांचं थोडं स्पष्टीकरण आपल्या आजच्या अभंगामध्ये आपल्याला दिग्दर्शनास आणायचं आहे. विठ्ठला विठ्ठला या अभंगामधून तुकाराम महाराज सांगतायत की ऐसा ज्याचा अनुभव. ऐसा म्हटलं की व्याकरणाच्या दृष्टीनं कैसा असा प्रश्न सहज निर्माण होतो. ऐसा मग कैसा, तर ऐसा ज्याचा अनुभव. कैसा अनुभव? विश्वदेव सत्यत्वे. ऐसा ज्याचा अनुभव, हा विश्वदेव सत्यत्वे हा अनुभव ज्याला प्राप्त झाला, त्याच्या बाबतीत तुकाराम महाराज सांगतात की त्याची अवस्था कशी होते. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. आणि भेदाभेद हे तिथं राहत नाही आणि कुठल्याही प्रकारचा वाद शिल्लक राहत नाही. भेदाभेद न राहता भेदाभेदच राहिला नाही. आणि ह्या भेदाभेदाचं कारण काय असेल, तर तुकाराम महाराज म्हणतात कामक्रोधा नाही चाली, भूती झाली समता. कामक्रोध गेले आणि सगळीकडे आम्हाला परमात्म स्वरूप, विश्वस्वरूप, जगदाभास म्हणजे ब्रह्मांडामध्ये जे काही सर्वाभूती पाहे एक वासुदेव, अशी आमची अवस्था झाली. तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतायत की ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. आणि भगवत प्राप्ती कुठे असतो, भगवंत कुठे असतो, याचा ऍड्रेस तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात की देवतया जवळी असे पापनाशी दर्शने विठ्ठल विठ्ठल. खरं पाहायला गेलं तर प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात. प्रत्येकाचे व्यवहारामध्ये जीवन जगत असताना प्रत्येकाला काही ना काही अनुभव असतो, बरोबर आहे का नाही. संसारातल्या माणसांना तर जास्त अनुभव असतात. परमार्थातल्या माणसाला साधन दशेतून ती अवस्था फार अवघड असते. परमार्थिक माणसाला अनुभव लवकर येत नाही महाराज. प्रापंचिक माणसाला, संसारिक माणसाला अनुभव लवकर येतो. कारण त्यातला फरक असा आहे. स्पष्टीकरण करा तुम्ही. आम्ही संसाराला ज्याच्यामध्ये आम्ही सुखरूपता मानतो, हे मुळामध्ये सुखरूप नाहीच आहे. खरं पाहायला गेलं तर ज्ञानोबरायांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. ज्ञानोबरायांनी सांगितलं म्हणे एक काय झालं, उंदीर म्हणे सावलीला बसला. सावलीला बसल्यानंतर त्याला बरं वाटायला लागलं. बरं वाटलं, बाबा काय थंडगार सावली आहे. त्याने मागं वळून पाहिलं, महाराज साप होता. म्हणजे सापाच्या छायेखाली उंदरानं बसणं, तसं तुम्ही आम्ही संसारात रमणं म्हणजे सापाच्या छायेखाली राहणं. विठ्ठला म्हणून जीवन जगत असताना प्रत्येक मनुष्य हा सुखाची तळमळ, सुखासाठी सुखा लागी करशी तळमळ. संतांनी सांगितलं. सुखाच्या बाबतीत संतांनी अनेक अभंगातून आपल्याला दिग्दर्शन करून दिलेलं आहे. अनेक अभंगातून सांगितलेले की सुख पाहिजे असेल तर अमुक करा, सुख पाहिजे असेल तर तमुक करा. परंतु सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो. सुखा लागी सर्व सुखासाठी सुखाच्या शोधात आहे महाराज.
संत एकांती बैसले, संत एकांतामध्ये गेले आणि सुखाचा शोध त्यांनी काढला. पण सुख हे खरं पाहायला गेलं तर सुख मिळत नाही महाराज. मी जेव्हा इकॉनॉमिक म्हणजे अर्थशास्त्र शिकत असताना अर्थशास्त्रामध्ये अशी व्याख्या आलेली, उपयोगिता नावाची व्याख्या आलेली, केन्स नावाच्या शास्त्रज्ञानं केलेली. उपयोगिता म्हणजे वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता. प्रत्येक वस्तूमध्ये आपली काही ना काही गरज भागते, त्याचं नाव काय आहे? उपयोगिता आहे. मग उपयोगिता आली तो उपभोक्ता, त्या उपभोक्त्याची उपयोगिता वाढत राहते का कमी होते? उपयोगिता वाढतच राहते महाराज. घरामध्ये एखादी वस्तू आणली, टीव्ही आला, कूलर पाहिजे, कूलर आला, एसी पाहिजे, म्हणजे आशा वाढत जाते. आशा नाम दुःखा, आशा संपत नाही, आशा ही दुःखाला कारणीभूत आहे. सुखाचं उदाहरण देत असताना ज्ञानोबरायांनी ते तर उदाहरण दिलं. मला एक सांगा, तुमच्या गावामध्ये कोणालाच एखाद्या मनुष्याला मूलबाळ नाही, तो अनेक बाबाकडे गेला, डॉक्टरकडे गेला, टेस्ट ट्यूब बेबी सगळं काही केलं, पण मुलगाच होत नाही. कालांतराने एका महात्म्याच्या आशीर्वादाने त्याला मुलगा झाला. मला सांगा, मुलगा जोपर्यंत नव्हता तोपर्यंत दुःखी होता का सुखी होता? बोला. मुलगा जोपर्यंत नव्हता तोपर्यंत दुःखी होता, आणि मुलगा झाला त्यानं गावभर पेढे वाटले, आनंद निर्माण झाला. कशाचा परिणाम? मुलगा झाल्याचा आनंद. म्हणजे संसारात आपल्याला काय झालं? मुलगा होत नव्हता, दुःख होतं संसारात. मुलगा झाला, आनंद झाला संसारात. आणि मला सांगा, तोच मुलगा मोठा झाला आणि लाता मारून बाहेर काढून दिलं. मला सांगा, सुख झालं की दुःख झालं? म्हणजे दुःखच झालं. संसार कितीही करा, संसार हा दुःखालाच कारणीभूत आहे. म्हणून संत सांगतायत की सुख जर पाहिजे असेल तर अशा महात्म्यांना तुम्ही शरण गेलं पाहिजे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. याच्या अनुषंगानं बोलायचं झालं तर तीन प्रकारचे साधन सिद्ध महात्मा सांगितलेला आहे. हे बघा, भगवंतांनी सांगितलं की माझ्या प्राप्तीकरता तीनच मार्ग या सृष्टीमध्ये आहे, चौथा मार्ग नाही. कर्मज्ञानांच भक्तींच, कर्म मार्ग, ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग. भक्ती मार्गाचा विचार करत असताना डोक्याच्या बाहेर तर जात नाही ना तुमच्या, ऐकून घ्या जरा. भक्ती मार्ग, कर्म मार्ग आणि ज्ञान मार्ग. भक्ती मार्गाचा अधिकारी तुकाराम महाराजांनी सांगितला, सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नावे, कलियुगी उद्धार हरीच्या नावे. तुकाराम महाराज म्हणतात सकळाशी येते आहे अधिकार. पण भगवंतांनी गीतेचा अभ्यास करत असताना भगवंतांनी ह्या तीन मार्गाचे अधिकारी वेगवेगळे सांगितलेले आहे. भक्ती मार्गाचा अधिकारी वेगळी सांगितला, ज्ञान मार्गाचा वेगळा सांगितला, कर्म मार्गाचा वेगळा सांगितला. भक्ती मार्गाचा कोण अधिकारी सांगितला? ज्याच्या ठिकाणी पूर्ण आसक्ती नाही, पूर्ण वैराग्य नाही, तो भक्ती मार्गाचा अधिकारी सांगितला. ज्ञान मार्गाचा अधिकारी कोण सांगितला? ज्याच्या ठिकाणी पूर्ण वैराग्य पण थोडी तरी आसक्ती आहे, तो ज्ञान मार्गाचा अधिकारी सांगितला. कर्म मार्गाचा अधिकारी कोण सांगितला? ज्याच्या ठिकाणी पूर्ण आसक्ती आहे पण थोडं तरी वैराग्य आहे, तो कर्माचा अधिकारी. म्हणजे भगवंतांनी अधिकार वेगळे सांगितले आणि तुकाराम महाराज म्हणतात भक्ती करण्याचा अधिकार सर्वांना सारखाच आहे. मला सांगा, कर्मवाद्याकडे थोडं तरी वैराग्य आहे, ज्ञानवाद्याकडे थोडी तरी आसक्ती आहे, म्हणून ज्ञानी असो किंवा कर्म करणारा असो त्याला भक्ती करण्याचा काय अधिकार आहे. म्हणून याच्यामध्ये अशा दोन प्रकारचे महात्मे सांगितलेले, एक साधन सिद्ध महात्मा सांगितलेला आणि एक सिद्ध महात्मा सांगितलेला. त्याच्यासाठी शास्त्रानं न्यायिकानं दोन प्रकारचे न्याय सांगितलेले. एक सांगितला मरकट शिशु न्याय आणि दुसरा सांगितला मार्जार शिशु न्याय. मार्जार शिशु न्याय म्हणजे मांजरीच्या पिलाप्रमाणे, लासी तोंडी धरी पिले. मांजर काय करते? सगळ्यांनी मांजर पाहिली. आपल्या गावाकडे मांजरीला तोटा नाही, घरोघरी मांजरी पण आहे, बोके पण आहे. समजणाऱ्याला समजलं. म्हणजे मांजर सगळ्यांनी पाहिलेली आहे. तर ही मांजर काय करत असते महाराज? त्याच दातामध्ये आपल्या पिलाला काय करते? सुरक्षित ठिकाणी नेऊन पोहोचवते. बरोबर आहे की नाही? हाच प्रश्न एकदा कृष्ण परमात्म्याला अर्जुनानं विचारला. म्हणे देवा, हे सगळे मरतात, भगवत भक्तही मरते, पीर मर गए, पैगंबर मर गए, हाती मरोगी, किंवा जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, ते पण अवतार संपून गेले. येथे नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती. असं असताना भक्ती करायची कशासाठी? परमार्थ करायचा कशासाठी? असा प्रश्न भगवंताला विचारला. सांगितलं, हे बघा, भगवत भक्त मरणारे, संत महात्मे मरणारे, माणूस मरणारे, मटण खाणारा मरणारे, सगळेच मरणारे. भक्ती करायची कशा करता? तेव्हा कृष्ण परमात्म्याने सांगितलं, लासी तोंडी धरी पिले. त्याचं विवरण ज्ञानोबरायांनी केलं की मांजर ज्याप्रमाणे त्याच दातामध्ये आपल्या पिलाला काय करते महाराज? खाते का सुरक्षित ठिकाणी नेऊन पोहोचवते? सुरक्षित ठिकाणी नेऊन पोहोचवते. आता याच्यामध्ये मला गट प्रकार करायचे बघा. मांजराचा आणि ह्या बोक्याचं उदाहरण. मांजर आपल्या पिलाला सुरक्षित ठिकाणी नेऊन का पोहोचवते? कारण पिलांना भीती असते बोकोबाची. म्हणजे कोणाची भीती असते? बापाची भीती असते. कलियुगामध्ये तसं पण असतं. कारण तुकाराम महाराज म्हणतात, माय बापे झाली सरपेन की बोका, माय बापे झाली सरपेन की बोका, त्यांचे संग सुखा न पावे बाळ,
झाले बापे झाली सर्पेना की बोका त्यांचे संग सुखा न पवे बाळ. बाप हा बोक्यासारखा नसावा, कारण पिलांना बापाची भीती आहे म्हणून बाप बोक्यासारखा नसावा. माय सर्पिणी सारखी नसावी, सर्पिन आपल्या स्वतःच्या पिलाला खाते म्हणून साप त्याचं काय करत असतो, रक्षण करत असतो. आपला विषय चालला होता मरकट शिशू न्यायाचा आणि मार्जार शिशू न्यायाचा. मांजरीचं पिलांना मांजर आपल्या पिलांना सुरक्षित ठिकाणी नेऊन पोहोचवते, त्याच दातात धरून, बरोबर आहे का नाही, त्याच दातात पिलांना धरून सुरक्षित ठिकाणी नेऊन पोहोचवते. आणि उंदराला त्याच दातात कशी नेते, कळलं माझं बोलणं, उंदराला त्याच दातात कशी नेते, सुरक्षित ठिकाणी का खाऊन टाकते, खाऊन टाकते. महाराज तुकाराम महाराज म्हणतात पाहत उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोकाने तसे. हा मार्जार शिशू न्यायाचा, म्हणजे मार्जार शिशू न्यायाचे जे भक्त असतात, मांजरीच्या पिलाची जबाबदारी जशी मांजरीवर असते म्हणजे आईवर असते, तसे साधन सिद्ध महात्मा असते तुकोबराय दिक सावता महाराज सुका महाराज या सर्व संतांनी पांडुरंगाला सांगितलं, पांडुरंगा तुला काय करायचं ते कर, आमचा योगक्षेम वाहाम्यहम. हे मार्जार शिशू न्यायाचे भक्त. आता मरकट शिशू न्यायाचे भक्त, मरकट शिशू न्यायाचे, मरकट म्हणजे माकड, माकड म्हणा किंवा वानर म्हणा, पण माकडात आणि वानरात बराच अंतरचा फरक असतो. माकड काय करतं, माकडणीचं पिलू, माकडणीच्या पिलाची जबाबदारी माकडणीवर नसते. ध्यानात ठेवा. तुम्ही चिंचेची झाडं आपल्याकडे भरपूर आहे, ओढे नालेच म्हणतात ना त्याला, इकडून तिकडे उडी जर मारायची असेल तर ती माकडी काय करते, आपल्या पिलाला लावलेला एक हात सुद्धा सोडून देते. वेळ प्रसंग जर आला आणि ते जर पिलू चिंचेच्या फांदीवरून खाली जर पडलं तर त्या पिलाकडे ती डुंकूनही पाहत नाही, कारण ती समजते हा आपल्या जातीतलाच नाही. म्हणजे मरकट शिशू न्यायाचा जो भगवत भक्त असतो तो स्वयंसिद्ध असते. उदाहरणार्थ गजानन महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, ज्ञानोबराया उपजताची ज्ञानी आयुष्य वर्म जाणून आले लोटांगणी चांगदेव. कारण ज्ञानेश्वर महाराज उपजताची ज्ञानी होते, पण नामदेवरायांच्या संगतीमध्ये गेले तेव्हा माझी जीवेची आवडी पंढरबिरा नेई नगुडी किंवा घोटविन लाळ ब्रह्मज्ञाना हाती मुक्त आत्मस्थिती सांडविन. हे सगळं जर आपण पाहायला गेलो तर या सर्वांचा सारांश एकच आहे की भगवंत प्राप्ती झाल्याशिवाय सुखाचा मार्ग सापडत नाही. कारण सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, या जगामध्ये सुखरूप असा कोणीच नाही. आणि सुखरूप असा जर कोण असेल तर तो केवळ भगवंत आहे. हा भगवंत कोणाजवळ जातो, कोणाजवळ राहतो, तुकाराम महाराज सांगतायत की असा महात्मा कसा असतो, कारण ऐसा ज्याचा अनुभव. आता अनुभवाचा विषय जर घेतला तर प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे, बरोबर आहे का नाही. मराठवाड्यामध्ये मारुती महाराज दस्तापूरकर म्हणून एक खूप मोठे सिद्ध महात्मा होऊन गेले. ते म्हणायचे कीर्तनामध्ये की पांदीच्या रस्त्यानं आपण निघालो, पांदी हा शब्द कोकणात कळत नाही त्यामुळे मी वापरत नाही तिकडे. पांदीच्या रस्त्यानं आपण निघालो, निघाल्यानंतर सुबाबळीचा काटा, सुबाबळीचा काटा तुमच्या पायामध्ये टोचला, टोचल्यानंतर मला सांगा त्या काट्यानं पाप केलं की पुण्य केलं. काटा पायामध्ये टोचला, त्या काट्यानं पाप केलं की पुण्य केलं. अहो काटा पायामध्ये टोचला म्हणजे दुःख निर्माण झालं, म्हणजे पापच केलं त्या काट्यानं. मग तुम्ही काय केलं, दुसरा काटा घेतला आणि त्या काट्यानं काटा काढला. मला सांगा तोही काटा घुसला, त्या काट्यानं काटा काढला, म्हणजे ज्या काट्यानं काटा काढला त्यानं पुण्य केलं का पाप केलं. अहो पुण्य केलं नाही म्हणता येत नाही, पापही नाही म्हणता येत, कारण तो पण घुसला आणि हा पण घुसला. तसं पाप पुण्य हे काय आहे हे आपल्या डोक्याच्या बाहेरचा विषय. उदाहरण म्हणून घ्या, भीमाशंकरच्या डोंगरामध्ये एक योगी महात्मा तपश्चर्येला बसला. तपश्चर्येला बसल्यानंतर काही माणसं पोरं रस्त्यानं निघाल्यानंतर त्याच्याबरोबर एक भगवत भक्तही होता. महादेवाच्या मंदिरामध्ये दीप प्रज्वलित करण्याकरता हातामध्ये तूप घेऊन निघालेला असताना त्याला दया आली. त्याला असं वाटलं की या योगी पुरुषाची सेवा आपल्याला घडणार नाही, म्हणून आपण हा समाधी, कारण समाधी अवस्था अशी असते की त्या महात्म्याला देहाची आसक्ती नसल्यामुळे, देहाशी तादात्म्य सोडल्यामुळे त्याला काही त्याची भानच नसतं. जसं चक्कर आलेल्या माणसाला जर आपण विचारलं तुला चक्कर आली होती तर त्याला सांगता येतं का, नाही सांगता येत. तसं तो गेला, त्याला दया आली, त्यानं सर्वांगाला तूप लावलं, त्या महाराजांचं मसाज केली, म्हणे काय का असेना योगाची सेवा घडावी म्हणून सेवा केली. महाराज त्यानं मला सांगा पुण्य केलं की पाप केलं. त्यानं पाप केलं का पुण्य केलं, बोला. मसाज केली, सर्वांगाला लावलं महाराजांच्या तूप, त्यानं पुण्याचं काम केलं का नाही, पुण्यच केलं ना. साधूची सेवा केली म्हणजे पुण्य केलं. महाराज तो निघून गेला. थोड्या वेळानं आमच्यासारखे टार्गेट पोरं तिथून चालले होते, उसाच्या चिवट्या घेतल्या, म्हणे काय ढोंगी बाबासारखा बसलाय म्हणे आता पशेरेला. त्यांनी त्या चिवट्या धरल्या आणि फेकून आणल्या. महाराज परिणाम असा झाला होता की त्या तुपाच्या वासानं त्या साधू पुरुषाच्या अंगाला सर्व लाल मुंग्यांचं वारूळ चढलं होतं आणि त्या मुंग्या त्या महाराजाला चावत होत्या. या पोरांनी पाप केलं म्हणजे चिवट्या फेकून मारल्या, सगळ्या अंगावरच्या मुंग्या उतरल्या आणि त्या चिवट्यावर येऊन बसल्या. म्हणजे मला सांगा करायला गेलं पुण्य पण घडलं मात्र पाप, आणि एक करायला गेलं पाप पण घडलं मात्र पुण्य. म्हणून पाप पुण्य हा डोक्याच्या बाहेरचा विषय. विठाला म्हणून सांगितलेलं आहे भगवंतांनी
की जे पण काही करायचं असेल ते आपल्या जीवनामध्ये आपण कृष्णार्पण बुद्धीनं केलं पाहिजे. हरिओम तत्स. प्रत्येक कर्म करा. सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण, जननो हे हा अवघा जनार्दन. सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण म्हणत असताना आपल्याला थोडा वेदांताच्या अभ्यासातला माणूस आहे मी, त्यामुळे समजून घ्या. हे बघा काय माहिती आहे का, आपण रोजच कीर्तनामध्ये विनोद ऐकतो, रोजच गोष्टी ऐकतो, पण असं काहीतरी ऐकलं पाहिजे की त्याच्यातून आपल्याला काही घेता आलं पाहिजे. विशेष म्हणजे बघ आपला विषय चालला होता की सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण. संताच्या बाबतीत आणि आपल्या बाबतीत हा फरक आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी पाप पुण्यांगाते. अग्निरूप आम्ही झालो, पाप पुण्याचा लेश आमच्या शरीराला नाही, तर मग पाप पुण्य जातं कुठं? तर ज्ञानोबराय सांगतात, सहजही पापे जाती निंदकापाशी. जे संतांची निंदा करतात, त्या संताकडून घडलेल्या देहाच्या अनुषंगाने जे कर्म घडतं त्यानं केलेलं पाप त्यांना भोगावं लागतं, आणि संतानं केलेलं पुण्य त्याला लागत नसून ते संतांचे जे म्हणजे वर्णन करतात नाही का, संतांचं जे वर्णन करतात, चरित्र वर्णन करतात, त्यांना ते पुण्य लागतं. म्हणून आपण नेहमी काय करायचं, संतांच्या बाबतीत पुण्य कसं कमवता येईल ह्याच्या मार्गाला चालायचं. म्हणजे असं काटा टोचायचं काम नाही करायचं. म्हणजे एका गावामध्ये काय झालं बघा, कारण आपण या वस्तीयाला प्रातःकाळी उठून गेला. एका गावामध्ये एक कथावाचक होते. त्या कथावाचकाने सांगितलं, म्हणजे या गावातली माणसं 7 दिवसात सगळे मरणारे. 7 दिवसात मरणारे असं म्हटल्यानंतर सगळे डोळे टवकारून बघायला लागले. 7 दिवसात सगळे मरणार, अवघड तमाशा आहे भाऊ. ते म्हणले, महाराज सगळे मरणारे, पण मंडपामध्ये एक आजीबाई एका कोपऱ्याला बसलेली होती. ती आजीबाई खळखळ हसत होती. त्यांनी विचारलं, हे सगळे मरणारे, सगळ्यांचे तोंड उदासल्यासारखे होते, पण आजीबाई का हसते? सांगितलं, म्हणे महाराज ती आजी का हसते हो? त्या आजीलाच विचारा म्हणे जाऊन. त्या आजीला विचारलं, का हो आजी, या मंडपामध्ये जेवढे बसले तेवढे सगळे मरणार. महाराजांनी सांगितलं, तुमच्या गावातले सगळे 7 दिवसात मरणारे, तुम्ही काहून हसता? ती आजी म्हणाली, मी या गावची नाही दुसऱ्या गावची, म्हणून मला हसू येतं. विठाला आता 7 दिवसामध्ये मरणारे याचा अर्थ 8वा दिवस कोणासाठी शिल्लक नाहीच ना महाराज. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, परत रविवार, सोमवार, मंगळवार, 7च दिवस आहे. 7 दिवसामध्ये परीक्षितीचा अंत झाला, तसं 7 दिवसामध्ये तुमचा आमचा अंत होणार. इथे कोणीही आलेलं नाही. म्हणून या 7 दिवसामध्ये अखंड हरिनाम सप्ताह असतो. सप्ताह म्हणजे 7. आपल्या शरीरामध्ये सप्तचक्र आहे. सप्तचक्रामधलं आज्ञाचक्र हे आपलं जागृत झालं तेव्हा आपल्याला मी कोण आहे याची आपल्याला प्रचिती येते. आणि तुकाराम महाराज तेच सांगतात, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. विश्वदेव सत्यत्वे, हे विश्व जे काही आहे, हे विश्वाची माझे घर, किंबहुना म्हणजे भगवंतांनी वर्णन करताना सांगितलं की हे विश्व माझे घर आहे. ज्ञानोबराया म्हणतात, ज्ञानोबरायांना विचारलं तुमचं घर कोणतं? ज्ञानोबराया म्हणतात, हे विश्वाची माझे घर. खरं पाहायला गेलं तर तुकाराम महाराजही सांगतात, आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करी, असं वर्णन संनी केलेलं आहे. हा अनुभव येण्याकरता, जसं एखाद्या बाईनं चांगले पदार्थ बनवण्याकरता बरंच काही साहित्य आणलं, मस्त मेजवानी झाली, जेवायला पाहुणे रावणे बसले, पण त्या स्वयंपाकामध्ये महाराज मीठच नव्हतं. मीठ नसल्यामुळे त्या स्वयंपाकाचा काहीही अर्थ राहिला नाही. ज्या स्वयंपाकामध्ये मीठ नाही त्याला चव नाही, ते काही कामाचं नाही. तसं तुम्ही आम्ही भक्ती किती करतो याच्यापेक्षा किती भावानं करतो. मनोमय पूजा हेची पडई केशी राजा, आपण किती भावानं करतो हे फार महत्वाचं आहे. तुकाराम महाराजांना विचारलं, तुकोबराया अशा महात्म्याचं दर्शन आम्हाला होण्याकरता आम्ही काय केलं पाहिजे? तर तुकाराम महाराज म्हणतात, अशा महात्मा तुम्हाला भेटण्याकरता तुम्हाला इकडं तिकडं कुठं जायची गरज नाही. कारण तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी तुम्ही तुमची जर नामचिंतनाचा प्रभाव वाढवला तर ते सहज संत दर्शन आपल्याला होतं. जसं दुर्लभ दर्शन असतं. आपण म्हणत का काय योगायोगाला महाराजांचं दर्शन मला आज झालं, नाही तर दर्शन होत नाही. तासन तास लाईनमध्ये उभं राहावं लागतं. अलीकडचे बाबा तसे जास्त झालेले आहेत, म्हणजे त्यांच्या दर्शनाकरता तिकीट काढावं लागतात, पास काढावं लागतात. खरं पाहायला गेलं तर संतांच्या दर्शनाकरता पास आणि तिकीट काढायची गरज नाही. आपली अवस्था बदलली की संत महात्मा चालून स्वतःहून आपल्याकडे येत असतात. कारण संतांचं दर्शन जरी दुर्लभ असलं तरी सांगतात ना, नामचिंतनाचा प्रभाव, नामाच्या चिंतने 12 वाटा पळते विघ्ने. विघ्न हे नामाच्या चिंतनानं नाहीसं होतं. याच नामाच्या बळावर असे अनुभवी संत आपल्याला येतात आणि आपल्याला कृत्य करून टाकतात. आणि ते कसे असतात तर त्यांच्याजवळ भेद नसतो. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. त्यांच्याजवळ शत्रू नाही, मित्र नाही, असं कोणीच नसतं. दुसरी गोष्ट, तुकाराम महाराजांना विचारलं, तुकोबराया त्या साधू महात्म्याची लक्षणं काय? तर तुकाराम महाराज सांगतात, कामक्रोधा नाही चाली, धुती झाली समता. तिथे कामही नाही, क्रोधही नाही आणि लोभही नाही. कारण काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा झाला पंढरीनाथ.
काम, क्रोध आणि लोभ याचा जर आपण अभ्यास केला तर काम म्हणजे काय, काम ह्या शब्दाचे अनेक अर्थशास्त्रामध्ये आपल्याला दिसतात. कामशास्त्रामध्ये वेगळे अर्थ आहेत. काम या शब्दाचा सहज अर्थ जर पाहिला तर आपली मनातली इच्छा आपली इच्छा पूर्ण न होणे म्हणजे माझं काम न होणे. एखादा मनुष्य आता म्हणला नाही बाबा मला अमुक अमुक ठिकाणी जायचं होतं, काही अडथळा आला म्हणजे त्याची इच्छा पूर्ण नाही झाली म्हणजे त्याचं काम पूर्ण झालं नाही, म्हणजे मनातली इच्छा पूर्ण नाही झाली. तुकाराम महाराज म्हणतात काम नाही झालो पायी रिकामा. कारण कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, राम राम म्हणल्याचा परिणाम कामामध्ये राम झाला, आता काहीच राहिलेलं नाही. तुका म्हणे वाचा वाहिली अनंथा, बोलायाची आता काम नाही, आता काही शिल्लक राहिलेलं नाहीये. म्हणून तुकाराम महाराजांना विचारलं, तुकोबराया असा अनुभव सिद्ध महात्मा आम्हाला ज्यावेळेस दर्शन देतो त्यावेळेस त्याच्या ठिकाणी काही आम्हाला म्हणजे अनुभव, काही आम्हाला दार्शनिक चिन्ह दिसून येतात का? तर तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये अनुभव
तुझ्या जवळी असे पापनाशे दर्शने. अशा महात्म्याला आम्ही जर शरण गेलो, असा महात्मा जर आपल्याला भेटला तर त्याचे सहज चिन्ह आपल्याला दिसून येतात. तुम्ही त्याच्याकडे शत्रू म्हणून जा, मित्र म्हणून जा, तो तुमच्यावर कृपादृष्टीनं पाहतो. कृपादृष्टी निहाळिले आपुल्या पदे बैसविले, कारण विश्वदेव सत्यत्वे हे त्यांच्या धारणेमध्ये झालेलं असतं. नाथ महाराजही एका ठिकाणी म्हणतायत, जे जे दृष्टी दिशे तेथे हरिरूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही. अशा महात्म्याला पूजा ध्यान जप काही करण्याची आवश्यकता नाही, कारण मुळामध्येच त्याची दृष्टी कशी झालेली, सर्व विठ्ठलमय स्वरूप. त्याला विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने देखिला विठ्ठलची विठ्ठल. हे विठ्ठल, या विठ्ठल नामावरून मला आठवलं, बरेच लोक विठ्ठल म्हणायला आळस करतात. पुण्यामध्ये एक डॉक्टर होऊन गेले, त्यांनी विठ्ठल नामावर संशोधन केलं. त्यांनी सांगितलं, विठ्ठल विठ्ठल आपण जेव्हा म्हणतो तेव्हा हार्ट अटॅकच्या बिमाऱ्या ज्या माणसांना येतात, त्या माणसाने 5 मिनिटं जर विठ्ठल विठ्ठल म्हणलं, सकाळी 5 मिनिटं, संध्याकाळी 5 मिनिटं विठ्ठल विठ्ठल असा ठ शब्द आपल्याला ठासून छातीचा ठोका आपल्याला त्या ठ शब्दाने तो म्हणजे ब्लड प्रेशर आपलं जे सर्क्युलेशन आहे ते सुरळीत चालतं. म्हणजे विठ्ठल नामामध्ये काही विशेष शक्ती आहे. मला तरी असं वाटतं की पंढरपूरच्या पायीवारीमध्ये अनेक वारकरी वारीला चालताना हे विठ्ठल नामाचा जयघोष करतात आणि ते विठ्ठल नामाच्या शक्तीनुसारच ते मला वाटतं तिथपर्यंत पोहोचत असतील. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 80-90 वर्षाचे वयस्कर माणसं सुद्धा, आजीबाई सुद्धा ह्या पंढरीच्या वारीमध्ये चालतात. कारण हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी भावा जन्म महा. म्हणून संतांच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे. अशा संतांची दृष्टी आपल्यावर, कृपादृष्टी जर आपल्यामध्ये लाभली तर तुकाराम महाराज सांगतात ना की अशा महात्म्याचं दर्शन झालं तर पाप ताप हे सर्व निघून जातं. त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिल्या चरण वैष्णवांचे. अशा महात्म्याचं जर दर्शन झालं तर 3 प्रकारचे जे काही जीवनामध्ये ताप आहे, मानसिक आहे, शारीरिक आहे, वाचिक, हे शारीरिक वाचिक मानसिक हे काय तपही आहे आणि प्रकारचे पापही आहेत, हे सर्व काय होतात, नष्ट होऊन जातात. पंढरीच्या वारीमध्ये तुम्ही आम्ही सर्व जातो महाराज, बरोबर आहे का नाही. एकदा काय झालं, वारकऱ्यांची दिंडी अशी पंढरीला निघाल्यानंतर काय झालं, एक बांबूचं बेट रडताना त्यांना दिसलं. त्यांनी ते विचारलं, का रे बाबा बांबू, ही सर्व जेवढी झाडं आहेत ही सगळी आनंदात डोलतायत आणि तू का रडतोय. तेव्हा त्यांनी सांगितलं, मी आहे चंदनाच्या वनात. कशाच्या वनात, चंदनाच्या वनात. ह्या चंदनाने आपल्या सोबतीला जेवढे झाडं आहेत तेवढे सगळे चंदनमय करून टाकले, पण मला मात्र चंदनमय केलं नाही. हा चंदनाच्या ठिकाणी भेद. मग चंदनाच्या झाडामध्ये जे जे वृक्ष जातात ते ते चंदनमय होऊन जातात, पण बांबू, या बांबूला कधीही चंदन आपल्यासारखं करून घेत नाही. त्या वारकऱ्यांना दया आली. त्यांनी सांगितलं, असं आहे का, चंदन जास्तच अहंकाराने फुगला का, या चंदनाला कसं झुकवायचं आम्ही सांगतो, मग आता तुला, मग आम्ही सांगतो तसं वागणार का. वारकऱ्यांना सांगितलं, हो. ते चंदनाचं आहे ते बांबू म्हणला, काय करायचं. म्हणे काय नाही, आमच्या ज्या पताका आहे ना त्याला काठी म्हणून तू तुझा आधार दे फक्त. महाराज बांबूनं काठी म्हणून आधार दिला. परिणाम असा झाला की जिथे जाईल तिथं त्या चंदनाला कोणाची पूजा करावी लागली, त्या बांबूची पूजा करावी लागली. हा संतांच्या सहवासातला फरक आहे. म्हणजे संतांच्या आपण जेव्हा जवळ जातो, संगतीमध्ये जातो, कारण संगत आणि सहवास, मराठी शब्दकोशामध्ये गोष्टी वेगळ्या सांगितलेल्या. सहवास म्हणजे उदाहरणार्थ माऊली, आता हे सुग्रीव महाराज समजा उदाहरणार्थ खातात का नाही मला पण माहित नाही. समजा गुटखा खातात आणि मला जर म्हणले महाराज थोडासा घ्या, आणि मी जर तो गुटखा खाल्ला, आता खाल्ल्यानंतर ही झाली संगत आणि खाल्लाच नाही तर हा झाला सहवास. मनुष्याने सगळ्यांच्या सहवासात राहावं, पण चांगल्यांच्या संगतीमध्ये राहता आलं पाहिजे. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर काय मिळत नाही. भर्तृहरीनं नीतिशतक नावाचा एक ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये एक श्लोक आलेला आहे. भर्तृहरी म्हणतात, जाड्यम देव हरिती शिंचिती वाची सत्यम मानोन्नती दिशती पापमपा करोती चित्तम प्रसादयती दक्षुत्तनोती कीर्तिम सत्संगती कथयम किन्नम करोती पुसाम. असा प्रश्न विचारलाय की संत संगती आमच्या जीवनामध्ये काय करू शकत नाही. तर त्यांनी सांगितलं, जाड्यम देव हरिती. जाड्यम म्हणजे बुद्धीचा जडपणा नाहीसा करतात. उदाहरणं भरपूर आहे आपल्याकडे. गावबाचं उदाहरण बघून घ्या. संत एकनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये वर्णन येतं. गावबा नावाचा एक सामान्य मुलगा होता. बुद्धीला अनफड होता, काहीच येत नव्हतं. त्या गावबाला पुरणपोळी आवडायची, पण घरची परिस्थिती पुरणपोळीसारखी नव्हती. म्हणून आईनं सांगितलं, समर्थ एकनाथ महाराजांच्या घरी पैठणच्या त्या वाड्यामध्ये नेहमी काय असतो, पुरणपोळीचा स्वयंपाक असतो. तू तिथं जा, नाथ महाराजांची काहीतरी चाकरी कर, तुला पुरणपोळी खायला भेटेल. महाराज तो गावबा आईच्या सांगण्यावरून नाथ बाबाकडे गेला. सांगितलं, नाथ बाबा मला पुरणपोळी आवडते, काय सेवा असेल तर सांगा. नाथ बाबांनी सांगितलं, काही सेवा करायची नाही, मी भागवत रामायण वगैरे जे काही नित्य पठण करतो ना, वेदाध्ययन वगैरे चालू असतं ना, ते फक्त तू श्रवण करायचं, बाकी काही करायचं नाही. महाराज बघा, म्हणजे इथं सप्ताहामध्ये तसंच आहे. घरी लोक काही जास्त जेवण
मला असं वाटतं, इथलचं मला माहित नाही, पण कोकणामध्ये जेवायला गर्दी जास्त आणि कीर्तनाला गर्दी कमी. लोकांचं ठरलेलंच असतं ते आज पंगत कोणाची ते, आणि तिकडे अशा पंक्ती आपल्यासारख्या वाटून घेतलेल्या नसतात. मंडपामध्ये सगळ्यांची पंगत आणि ते यादीमध्ये नाव दिलेले असतात. डाळ भात वरण ते पटापटा वरपून मोकळे होतात. आपलं चालतंय कवर काही, म्हणून आपल्यासारख्यानं बसणं अवघडच जात आहे. तर आपला विषय चालला होता जाड्यम देव हरिती. तो नाथबाबांच्या घरी होता कोण? गावबा. काम करत होता नाथबाबांनी नाही सांगितलं तरी, कारण संतद्वारीचा कुत्रा नको मोकुलू दातारा. संतांच्या द्वारामध्ये कुत्र्याप्रमाणे आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे. कुत्र्याप्रमाणे जीवन जगता आलं पाहिजे याचा अर्थ काय? कुत्र्याच्या ठिकाणचे गुण आपण घेतले पाहिजे. एक बाई स्वयंपाक करत होती. स्वयंपाक करत असताना कुत्रा आलं. कुत्रा आल्याबरोबर तिनं फुकणी म्हणतात ना आपल्याकडे लोखंडाची, ती फुकणी धरली त्याला फेकून आणली. हाणल्याबरोबर ते क्या क्या करत पळून गेलं. पळून गेल्यानंतर थोड्या वेळानं महाराज ते कुत्रं पुन्हा तिथंच आलं. म्हणजे कुत्र्यातला हा गुण घेतला पाहिजे. संत आपल्यावर कधी रागावतील, मनुष्य दे कधी रागावतील, कधी प्रेमानं जवळ करतील. रागावल्यानंतर आपण त्यांचा तिरस्कार करू नये, तर कुत्र्याप्रमाणे गुण आपण घेतला पाहिजे. आपण परत त्यांच्याच दारामध्ये गेलं पाहिजे, सेवा चाकरी केली पाहिजे. तसा तो गावबा करायला लागला. महाराज बघता बघता संत एकनाथ महाराजांचं देहावसान जवळ आलं. नाथबाबांनी सांगितलं मला आता जावं लागेल, यलोकीची यात्रा माझी समाप्त करावी लागेल. नाथबाबांनी कोणता ग्रंथ लिहायला घेतला होता महाराज? रामायण का भागवत? हा, रामायण का भागवत? हा, रामायण लिहायला घेतलेला होता. बघा आमचे माऊली महाराजांची एवढी तपस साधना आहे की ह्या जन्मामध्ये नर्मदा परिक्रमा करून एवढी साधना आणि त्या साधनातली जी दैवी शक्ती असते ना महाराज, ती प्राप्त करणं एवढं सोपं नाही. भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळाशुर. माऊली महाराजांनी सांगितलं रामायण नावाचा ग्रंथ नाथ महाराजांनी लिहायचा अर्धवट ठेवला. नाथ महाराजांना गावबाने विचारलं, अहो नाथ बाबा, तुम्ही सर्व अध्ययन पूर्ण केले, ग्रंथ पूर्ण केले, हा रामायण अर्धवट सोडून जाताय, हा रामायण राहिलेलं कोण लिहिणार? नाथ बाबा सहज म्हणले की माझा गावबा पूर्ण करेल. आणि आजही आपण एकनाथी रामायण वाचायला घेतलं तर नाथ बाबाची लेखणी कुठे संपली आणि गावबाची कुठे चालू झाली आजही आपल्याला ते कळत नाही. म्हणजे गावबा सुद्धा संतांच्या घरी राहिला, चाकरी केली, तर तो संत पदाला पोहोचला. या संतांच्या संगतीचा महिमा. म्हणजे जाड्यम देव हरिती बुद्धिमता मुरिष्टम. महाराज असाच एक प्रश्न विचारला, म्हणे मारुती राया जर बुद्धिमता मुरिष्टम आहे तर लक्ष्मणाला शक्ती लागली तेव्हा ते कुठे गेले होते? द्रोणागिरी पर्वत आणायला. बरोबर, द्रोणागिरीच ना? दुसरा पर्वत होता कोणता? आपल्या विदर्भात तर नाहीच आहे. मग तो द्रोणागिरी पर्वत आणायला गेले. मग एकाने विचारलं, म्हणे तिथं गेल्यानंतर त्यांना वनस्पती ओळखता आली नाही की लक्ष्मणाला शक्ती लागली. वल्ली अन्ना करता मारुती रायानं पाठवलं, पण वल्ली ओळखता येत नाही, अशाला बुद्धिमत्ता वरिष्ठ म्हणता कसं? म्हणून त्याला उदाहरण दिलं. म्हटलं बाबा, मारुती राय एवढे बुद्धिमत्ता वरिष्ठ होते, मारुती रायांना वाटलं की आता लक्ष्मणाला शक्ती लागली, तेवढ्यामुळं मला कुठं पाठवलं? द्रोणागिरी पर्वत, तिथं वल्ली आणायला पाठवलं. उद्या कोणाला काय झालं तर परत मलाच पाठवतील, म्हणून फेऱ्या मारण्यापेक्षा डायरेक्ट पर्वतच तिथं नेलेलं, औषधाचं दुकानच तिथं नेलेलं बरं. म्हणून त्याला म्हणतात बुद्धिमत्ता वरिष्ठम. महाराज, आपली अनन्य भक्ती असली पाहिजे. जाड्यम देव हरिती, संतांच्या संगतीमध्ये गेलं तर बुद्धीचा जडपणा नाहीसा होतो. सिंचिते वाची सत्यम, मुखावाट सत्य वदवून घेतात. सत्य विश्वदेव सत्यत्वे ही प्रचिती आल्यामुळं आपल्या मुखावाट ते सत्य वदवून घेतात. म्हणून सिंचिते वाची सत्यम, मानोन्नती. संतांच्या संगतीमध्ये गेला तर मान मिळतो. महाराजा संग एखादा बॅग पकडणारा जरी असला, त्याला कंपाऊंडर म्हणतात डॉक्टरच्या भाषेमध्ये, एखादा जर असला सोबत तर लोक त्याची सुद्धा काय करतात? महाराज आरती पूजा करतात. कोणासोबत आला? महाराजांसोबत आला, म्हणजे मान सन्मान त्यालाही मिळतो. संतांच्या संगतीमध्ये गेलं तर मानही मिळतो. पापमपा करोती म्हणजे संतांच्या संगतीमध्ये गेलं तर पापाचं क्षालन होतं. पापमपा करोती चित्तम प्रसाद येते, चित्ताला प्रसन्नता येते. महाराज एवढ्यावर थांबत नाही. उदाहरण देतो तुम्हाला. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे पापे न जाती तीर्थाची या बापे. एकेकाळी असंच झालं, एक राजा राणीचा सुखाचा संसार चाललेला असताना मधाच एक असा मनुष्य गावाला खूप वैताग आला होता त्याचा. कुठे गेला की भांडणं लावायचं काम करायचं, म्हणजे आगीत रॉकेल वतायचं, हे त्याचं ठरलेलंच असायचं. कुठे गेला की काही ना काही कारणास्तव भांडणं लावून द्यायचे, हे त्याचं कामच होतं. मग ते एक मित्र त्याला सांगितलं, म्हणे अरे तू कधी पंढरपूरच्या वारीला आला नाही, यावेळेस पंढरपूरच्या वारीला चल म्हणे माझ्या जोड. पंढरपूरला आला तो. म्हणे पंढरपूरला गेल्याचा फायदा काय? सगळं, म्हणजे लोक काय प्रश्न विचारतील सांगू शकत नाही. त्यानं सगळा इतिहास सांगितला. सहज बापे ती गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखली आ, हे सगळं महिमान सांगितलं. आणि मग त्याला असं वाटलं आयुष्यामध्ये लय पाप आपण केले, पण एकदा तरी पंढरपूरला जाऊन यावं. महाराज, पूर्वीच्या काळामध्ये उंट, हे आपले घोडे, याच्यावरती प्रवास असायचे. म्हणून त्यांनी काय केलं, उंटावरती प्रवास करण्याचं ठरवलं. सांगितलं आता पंढरपूरला मी निघालो,
बायकोला नवल वाटलं, काय आनंदाची गोष्ट आहे, माझ्या नवरा एवढा पापिष्ट, रोज मांसाशिवाय त्याला काही गिळत नाही आणि आज पंढरीच्या वारीला चालता, म्हणजे भाग्य याचं काहीतरी. बायकोला आनंद झाला. तिनं सगळं ताण लाडू भूक लाडू काय ते पूर्वीच्या भाषेतले शब्द ते बांधून सोबत दिलं आणि हे दोघं जण निघाले. गेल्यानंतर चंद्रभागेवरती गेले, कपडे वगैरे काढले, हुंट वगैरे बाजूला बांधला, कपडे वगैरे काढले, चंद्रभागेमध्ये गेले. महाराज पाण्यामध्ये होते तोपर्यंत पाप कसे होते? पाप जळाले, पळाले, भवदुःख दुरावले. कारण तीर्थामध्ये उभा होता महाराज. वरती आला, कपडे घातले, पुन्हा पाप जसंच्या तसंच त्याच्या अंगावरती राहील. मग घरी आला. घरी आल्यानंतर सांगितलं, कस काय झाली वारी? म्हणे खूप चांगली झाली, आनंदाची वारी झाली. तर मग त्यांनी सांगितलं, अरे म्हणे तुला एक माहिती आहे का, आपण घरी आलो खरी गोष्ट आहे, पंढरपुराहून आलो, तुझे सगळे पाप गेले, हे खरी गोष्ट आहे. पण तुला एक माहिती आहे का म्हणे, तुझी बायको जी आहे ना ती जातीची कोण आहे म्हणे? राक्षसीने. हे तुला कसं कळलं नाही? त्यामुळेच तुला मूलबाळ होत नाही. तो म्हणला, काय सांगतो तात्या, जातीची राक्षसीने माझी बायको? म्हणे हा. मी कशावरून? अरे म्हणे तू संध्याकाळच्या वेळेला म्हणे बघ जागी राहा म्हणे, आज अमावस्येची रात्र आहे, नाही तर तुला एका चपाट्यात खाऊन टाकन म्हणे. असं आहे का? बरं म्हणले, ठीक आहे, काय हरकत नाही, आज जागीच राहतो, पाहतो म्हणले काय होतं. शेतावर निघून गेला. हा तात्या याच्या घरी आला. सांगितलं बायकोला, अगं म्हणे तुला माहिती तुझा नवरा कोण आहे जातीनं? म्हणे कोण आहे? म्हणे भिले जातीनं. म्हणे कशावरून तुम्ही सांगतात? 6 महिने झाले संसार करते मी, कशावरून सांगता? अरे म्हणे त्याचं अंग चाटून पाय म्हणे, खारट लागतंय म्हणे. खारट जर अंग लागलं तर जातीनं कोण आहे? भिले. मला ठरल्याप्रमाणे संध्याकाळची वेळ झाली. याला असं वाटलं हे झोपतात कधी, मी अंग चाटते कधी. आणि ह्याला असं वाटलं की ही मला खाती का काय. ह्याला झोप लागायची नाही लागायची, झोप लागली. आणि खरंच तिनं चाटून पाहिलं आणि त्याला खरंच वाटलं की माझी बायको राक्षसीने. मारली, हल्लीन बाहेर काढून दिली. महाराज मला सांगा, पाप गेलं का बोकांडे अजून बसलं? पाप गेलं नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मन संकल्पाची पापे न जाते तीर्थाची आबापे. तीर्थाच्या बापानं सुद्धा मनात जर पाप असतील तर ती जाणार नाही. म्हणून पाप जर जायचे असेल तर चित्तम प्रसाद येते, आपलं चित्त प्रसन्न व्हावं लागतं, शुद्ध अंतकरण व्हावं लागतं. आचार प्रभो धर्म हा परमार्था म्हणजे दिखावा कमी, पण आचरणाला फार महत्व आहे. चित्तम प्रसाद येते दीक्षुत्तनोती कीर्तम सत्संगती कथयम किन्नम करोती पुसाम. ज्ञानोबरायांच्या संगतीमध्ये रेडा गेला तर आज आळे फाट्याला त्याची काय भरते महाराज? यात्रा भरते. संगतीमध्ये संगतीचा हा परिणाम आहे. ज्ञानोबरायांनी भिंत चालवली, उगत चालवली का? नाही, चांगदेवासाठी. गर्वद्विजाचा हरविला, विनाकारण संत कधीही कोणता चमत्कार करत नाही. ही ज्ञानोबरायांची अलौकिकता म्हणावी लागेल. कारण तुकाराम महाराज म्हणतात नाही काठेने, कैवल्याचा पुतळा प्रगटला मंगळा. वर्णन करतात. साधकाचा माय बाप, साधकाचा मायही आहे आणि माऊली बापही आहे. साधकाचा माय बाप दरुषणे हरिताप. आणि अभंगामध्ये तेच सांगितलेलं आहे की अशा संतांचं दर्शन झालं तर काय होतं? भेदाभेद हे सगळे नष्ट होतात. काम क्रोध लोभ त्याच्या जीवनामध्ये झालेलंच असतात, ती अवस्था त्याला प्राप्त झालेली असते. पण अशा संतांची जर कृपादृष्टी आपल्यावरती जर झाली तर आपल्या जीवाचं काय होतं? उद्धार होतो महाराज, कल्याण होतं. कारण मनुष्य जीवनामध्ये मनुष्यानं उपकारी असलं पाहिजे, अपकारी असू नाही. याच्यासाठी शास्त्रामध्ये सांगितलं कृतज्ञ म्हणजे उपकार न जाणणारा आणि कृतज्ञ म्हणजे उपकार जाणणारा. असं एक उदाहरण पुराण अंतर्गत आलेलं आहे की एक मनुष्य एका जंगलातून प्रवास करत दुसऱ्या गावाला निघाल्यानंतर काय झालं? खूप ऊन होतं
ऊन असल्यामुळं तो एका झाडाच्या छायेखाली थोडा वेळ विश्रांतीला बसला. बसल्यानंतर तिथं त्याला झोप लागली महाराज. झोप लागल्यानंतर गंमत अशी झाली, तिथं राजहंस नावाचा पक्षी आला आणि त्या राजहंसानं विचारलं, का रे बाबा कोणत्या गावचा? त्यानं सांगितलं अमुक अमुक गावचा. पूर्वीचे राजहंस बोलायचे, आत्ताचे बोलत नाही. ते राजहंसाने सांगितलं मी अमुक अमुक, त्यानं सांगितलं मी अमुक अमुक गावचा आहे, मला अमुक अमुक गावाला जायचं. त्या राजहंसाने विचारलं, अरे तुला तहान लागली असेल, भूक लागली असेल. म्हणे हो खरंय, तहान लागली पण पाणी कुठं? त्यानं सांगितलं चल मी तुला सांगतो, इथं सरोवर आहे, त्या सरोवरावर जाऊन पाणी पी. महाराज त्यानं पाणी पिलं. आल्यानंतर पुन्हा विश्रांतीला बसला. विश्रांतीला बसल्यानंतर गंमत अशी झाली की थोड्या वेळानं उन्हाची तिरीप त्याच्या अंगावर यायला लागली. अंगावर यायला लागल्यानंतर त्या राजहंसाला त्याची दया आली. दया आल्यानंतर त्या राजहंसानं आपल्या पंखाला त्याला काय केली महाराज? सावली दिली. सावली दिल्यानंतर तो झोपेतून उठला आणि त्यानं पाहिलं, अरे अरे या राजहंसानं आपल्याला पाणी नव्हतं तर पाण्याची व्यवस्था करून दिली. आपलं अंग उन्हानं पोळत होतं म्हणून यानं पंखानं आपल्या अंगावरती छाया धरली. पण आपण जर रस्त्यानं पुढं निघालो तर आपल्याला खायला काही भेटणार नाही, म्हणून या राजहंसाला मारलेलं बरं असं त्यानं ठरवलं. त्या राजहंसाला मारून टाकलं. मारून टाकल्यानंतर राजानं विचार केला की जो राजहंस रोज बाजूला फिरून नगरामध्ये नगराच्या बाहेर काय चाललं रोज मला सूचना आणून पोचवत होता, तो राजहंसा सकाळ झाली दुपार झाली तरी का आला नाही. म्हणून राजानं काय केलं, आपलं सैनिक अरण्यामध्ये राजहंसाच्या शोधाला पाठवलं. पाठवल्यानंतर तो राजहंस मेलेला दिसला, पख वगैरे तुटलेले दिसले. सांगितलं राजहंसाचं मांस हे वाघा कुत्र्या कोल्यांनी खाल्लं असावं असा त्यांना डाऊट आला. ते घरी आले, त्यांनी सांगितलं म्हणे महाराज असा असा विषय झाला, राजहंसाचे पख दिसत आहेत पण मात्र शरीर दिसत नाही. त्यांनी सांगितलं राजाने अजून व्यवस्थित सूक्ष्म निरीक्षण करा, अजून चोर कोण आहे त्याचा शोध काढा. आणि शोध काढता काढता हा प्रवासी हा मनुष्य त्यांच्या ताब्यामध्ये सापडला आणि पाहिलं तर पिशवीमध्ये त्या राजहंसाचं काय होतं महाराज? मांस होतं. त्याला तसंच घेऊन राजाकडे आणलं. राजाकडे आणल्यानंतर राजाने सांगितलं याला दुसरा तिसरा दंड काही नाही म्हणे, याला शुळावरती चढवा. शुळावरती चढवलं. त्याच्यानंतर सांगितलं एक काम करा, हा मेला याच्या देहाचे तुकडे तुकडे करा. पण त्या तुकडे तुकडे करण्याच्या आधी, शुळावर जाण्याच्या आधी त्या राजाने त्या माणसाला विचारलं, का रे बाबा राजहंस पक्षी तू का मारून टाकला? माझा राजहंस वृत्तपत्र वाहक होता, पत्रकार होता, तो मला रोज सांगत होता, का मारला? त्यांनी सांगितलं म्हणे मारला याच्यासाठी की मला भूक लागेल काहीतरी म्हणून, माझ्याकडे काही नव्हतं म्हणून मी मारलं त्याला. खरं पाहायला गेलं तर त्यांनी माझ्यावर काय केले? उपकार केले. मला पाणी नव्हतं तर पाणी दिलं, उन्हाच्या तिरपीनं माझं अंग पोळत होतं म्हणून छाया धरली. उपकार करून मग राजाला राग आला की उपकार करूनही तू त्याच्यावर काय केले? अपकार केले, म्हणजे तू कृतज्ञ झाला. म्हणून सांगितलं याला दुसरी तिसरी शिक्षा नाही, शुळावर चढवलं महाराज. आणि सांगितलं याच्या देहाचे 4 तुकडे करा. 4 तुकडे केले, 4 दिशेला फेकून द्यायला लावले. महाराज गंमत अशी झाली, फेकून दिल्यानंतर त्या नगरामध्ये त्या मांसाचा वास यायला लागला. वास यायला लागल्यानंतर सांगितलं अरे जा रे म्हणे शोधाशोध करा, जे 4 तुकडे तुम्ही जे फेकून दिले ते कोणी खाल्ले नाही का? गिदाड कावळे वगैरे त्यांनी तोडले नाही का लचके? जाऊन शोध करा. म्हणून शोधाशोध करायला गेले महाराज. ते मांस सडलेलं पडलेलं दिसू लागलं, वास सगळीकडे दुर्गंधी. आणि सांगितलं म्हणे महाराज आपण ज्याचे तुकडे फेकलेत ना त्याचा वास आहे, तिथं गिदाडही शिवत नाही आणि कावळाही शिवत नाही. म्हणून लक्षात ठेवा, उपकार जर कोणाचे जाणले नाही तर याला कावळाही शिवत नाही आणि गिदाडही शिवत नाही. महाराज विठाला विठाला म्हणून संत हे आपल्यावर उपकार करतात. केले उपकार सांगू मी काय, बापन करीते ऐशी माय. संत आपल्यावर उपकार करतात महाराज. आणि अशा संतांची जर कृपादृष्टी जर आपल्यावर तर झाली ना तर संत काय करतील सांगू शकत नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुका म्हणे आले समर्थाची मना तरी होय राणा रंक त्याचा, करशील तरी नव्हे काही, करशील तरी नव्हे काय, करशील तरी नव्हे काय, करशील तरी नव्हे काय. तुझ
संतांच्या आणि भगवंताच्या मनात जर आलं तर ते काय करतील हे सांगता येत नाही. नामदेव महाराजांनी सांगितलं की अशा महात्म्याचं होका दुराचारी विषयी आसक्त संत कृपेत त्वरित उद्धरितो. संतांची कृपा दृष्टी जर झाली तर ते रावाचा रंक आणि रंकाचा राव बनू शकतात. असं त्यांचं एक अलौकिक सामर्थ्य आहे. महाराज आपल्याला गजानन महाराजांच्या चरित्रामध्ये बघायला भेटतं, ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रामध्ये बघायला भेटतं, तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये बघायला भेटतं. या सर्व संत महात्म्यांनी आपल्या महाराष्ट्र भूमीमध्येच का अवतार घेतला त्याचं विशेष कारण आहे. आपण उत्तराखंडामध्ये जातो, उत्तरांचलमध्ये जातो, इकडे महाराज ही देवभूमी म्हणून मानण्यात येते. तिकडे देवाचे अवतार झाले, रामकृष्णाचे अवतार तिकडे झाले. पण महाराष्ट्र ही संतांची भूमी एवढ्यामुळे झाली कारण भगवंताला भागवतामध्ये त्याचं वर्णन आलेलंच आहे की ही कशी झाली होती, वृद्ध झाली होती, कर्नाटकात आली, महाराष्ट्रात आली, असं सगळं वर्णन केलेले. ते ज्ञान वैराग्य तिला मुलं, हे सगळं भागवत कथा आपण ऐकली असेल तर आपल्याला माहिती आहे. महाराज या ठिकाणी सुंदर असं आपलं तुकाराम महाराजांचं चरित्र होत आहे. आपले माऊली महाराज तुकाराम महाराजांचं चरित्र सांगतायत. या चरित्रामध्ये वर्णन करत असताना तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे बघा. तुकाराम महाराज म्हणतात, या महात्म्याचे अजून काही लक्षण आहे. सकळ चिंतामणी शरीर जरी जाय अहंकार आशा समूळ निंदा हिंसा नाही कपट देहबुद्धी निर्मळ स्फटिक जैसा. संत महात्मा कसा असावा, हे मुळामध्ये चिंतामणी शरीर आहे. चिंता करायची काय गरज आहे महाराज, तरी चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. चिंता करायची गरज नाही, कारण चिता आणि चिंता या चिंतातला फक्त अनुस्वारच माणसानं काढून टाकला तर ते होतं काय, चिता. चिता ही जाळते आणि चिंता हे माणसाला यश देत असतं. म्हणून चिंतन केलं पाहिजे. माझा आवडता शास्त्रज्ञ महाराज न्यूटन. तो न्यूटन एका सफरचंदाच्या झाडाखाली बसल्यानंतर टपकन एक सफरचंदाचं फळ खाली पडलं. खाली पडल्यानंतर ते आत्ताचा न्यूटन असता तर त्यांनी खाऊन टाकलं असतं, पण त्यानं ते खाल्लं नाही. त्यानं विचार केला, हे जे अर्थी वरून खाली आलं ते अर्थी परत जिथल्या तिथं जॉईनिंग होतं का नाही म्हणून पाहिलं. महाराज त्याच्यातून गुरुत्वाकर्षणाचा शोध त्यानं लावला. हा चिंतनाचा परिणाम आहे. अभ्यास करत असताना आपण चिंतन केलं पाहिजे. अभ्यास म्हणजे मेथॉड, पद्धती चुकली. परमार्थामध्ये सुद्धा तुम्ही किती परमार्थ करता याच्यापेक्षा तुम्ही कोणत्या पद्धतीनं परमार्थ करता हे फार महत्वाचं आहे. जसं HSC असेल, SSC असेल, 10वीचं 12वीचं वर्ष वार्षिक परीक्षा म्हणा किंवा या परीक्षा जवळ आल्यानंतर प्रत्येक मुलगा मुलगी असते पर्सेंटेज चांगले मिळाले पाहिजे यासाठी आतोकाट प्रयत्नवादी बनलेले असतात. मला चांगले मार्क्स मिळावे, चांगले मार्क्स मिळावे. महाराज गंमत अशी होती की जो मुलगा खेळणारा असतो, जो कधी कोणाला अभ्यास करताना दिसत नाही, अशाला टक्केवारी जास्त मिळते. आणि जो कंटिन्यू अभ्यास करणारा असतो त्याला मात्र टक्केवारी कमी. महाराज असं का, त्याचं एकच कारण आहे की अभ्यास करण्याची पद्धत ही चुकीची. तसं परमार्थ कसा करता, किती केला हे फार महत्वाचं नाही. परमार्थ करताना तुम्ही कोणत्या पद्धतीनं केला हे फार महत्वाचं आहे. म्हणून तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये सांगतात की असा जो महात्मा आहे ना त्याला सर्वाभूती पाहे एक वासुदेव. कारण त्यानं तो अभ्यास केला. परमार्थाची मेथॉड, त्याची पद्धती सरळ आहे. त्या सरळ पद्धतीने त्यानं अभ्यास केला आणि त्याला एक अनुभव आला. काय अनुभव आला, विश्वदेव सत्यत्वे. मग परिणाम काय झाला तुकाराम महाराजांना विचारलं तर तुकाराम महाराज म्हणतात की जो सर्वव्यापी परमात्मा आहे तो त्याच्या जवळ असतो. अभंगाचं दुसरं चरण. देवा जवळ
वसंत ऋतूमध्ये कोकिळेनं जसा आवाज काढावा तसे सुंदर वादक गायक सगळंच काही सुंदर आहे. तुकाराम महाराज म्हणतायत की देवतया जवळी असे पापनासे दर्शने. या पापाच्या संदर्भात मी अनेक वर्णन करून गेलो आता. पापनाशी दर्शने महाराज आपल्या सर्वांना माहिती आहे. महाराजांनी ती चरित्र कथा तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये आलेली आहे. तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये असं वर्णन आहे, मला त्यांचं नाव आता आठवत नाहीये, ज्यांच्या अंगाला कुष्ठरोग झालेला होता, खूप कुष्ठरोग झालेला. डॉक्टरांनी सांगितलं की आता ह्या वयामध्ये आणि ह्या आयुष्यामध्ये तुम्हाला कुष्ठरोग नाहीसा करायचा असेल तर तुम्ही शेवटी हरी हरी म्हणान प्राण सोडून द्या, पण हा रोग काही जाऊ शकत नाही. म्हणून कुणीतरी सांगण्यावरून ते तुकाराम महाराजांकडे आले, देहूला आले. देहूला आल्यानंतर महाराज तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू होतं. कीर्तनामध्ये इतके तुकोबा तल्लीन झालेले होते, त्यांनीच ग्रंथ लिहिला तुकाराम महाराजांचं चरित्र. ते म्हणतायत की कर्दळी हेला बी जैशी चंडवाते तैशे तुकोबा ते देखिले. तुकाराम महाराजांना मी कसं पाहिलं तर चंड वाटे म्हणजे प्रचंड वादळ यावं आणि कर्दळीनं हेलकावं घ्यावं असं तुकोबरायांचं नाचणं होतं. आत्ताच्या महाराजां लोकांसारखं नव्हतं. तर काय झालं, तुकोबराया नाचत असताना अचानक त्यांना असं वाटलं तुकाराम महाराज पडतील, म्हणून त्यांनी तुकाराम महाराजांना असा सपोर्ट केला हाताचा. महाराज परिणाम असा झाला की जो त्वचेला कुष्ठरोग झालेला होता ना महाराज, त्वचारोग, तो पूर्ण नष्ट झाला. हे साधूच्या ठिकाणी असणारं सामर्थ्य आहे. आणि तेच आपण जर पाहायला गेलो तर रामेश्वर भट्ट, मंबाजी बुवा यांनी सगळ्यांनी तुकाराम महाराजांचा कमी छळ केला का महाराज? नवे नवे ह्या युगामध्ये, या कलियुगामध्ये, हे कलियुग हे कलीच आहे महाराज, अशी एक कथा आलेली आहे. आणि ती कथा सांगून थोड्या वेळात कीर्तनाचा मी निरोप घेतो. म्हणजे कीर्तन हा आपला विषय असा आहे की एकनाथ महाराजांनी सांगितलं
भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची, अशी कीर्तनाची मर्यादा आहे. आपला विषय चालला होता की तुकाराम महाराज, त्या रामेश्वर भट्टांनी महाराज ते खूप हे केलं, तुकाराम महाराजांचा छळ वगैरे केला. कारण हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये संताला, नवे नवे भगवंताला, नवे नवे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण पहा. सर्वांचा जे जे या भूतलावर चांगलं कार्य करतात त्यांना समाजाने नावच ठेवले. महाराज नावच ठेवले. म्हणजे अलीकडे मी बोलत नाही, पण आत्ताचं जे सरकार आहे ते धर्मात्मा आहे, ते चांगलंच काम करतं. आपल्या हिंदू समाजानं एकत्रित येणं हे फार महत्वाचं काम आहे. प्रत्येक कीर्तनकार प्रवचनकाराचं हे महत्वाचं सांगण्याचं काम आहे. देव, देश आणि धर्म याचं जो स्थापना आणि याचं जो म्हणजे अधिकार जो दुसऱ्याच्या हातात छिनून देणार नाही, अशा सरकारला आपण पाठिंबा दिला पाहिजे, हे महत्वाचं आहे. तर कोणालाच सोडलं नाही. कारण ह्या कलियुगामध्ये असं सांगितलेलं, कलीनं 4 युगाचे 4 पुरुष, रंभादी देवांगना नृत्य करत होत्या इंद्र दरबारामध्ये. हे 4 युगाचे 4 पुरुष गेले. बाकी पुरुषांच्या, कलिपुरुष, कृत, त्रत, द्वापार या सर्वांच्या अंगामध्ये वस्त्र होते, शस्त्र होते. पण कलिपुरुष हा विवस्त्र होता, अंगावर काही नव्हतं, नग्न अवस्थेमध्ये गेला. पण गेला तो गेला, कसा गेला? एक हात जिभेवर, एक हाताने जीभ पकडलेली होती आणि एका हाताने त्यानं त्याचं लिंग म्हणजे शिश्न पकडलेलं होतं. नारदानं विचारलं, अरे कली, हे 4 युगाचे 4 पुरुष आले, कृत, त्रत, द्वापार, यांच्या सर्व अंगावरती काय महाराज? वस्त्र आहे, शस्त्र, अस्त्र आहे. आणि तू आला रंभादी देवांगना सुंदर अप्सरा इथे नृत्य करतायत आणि तू असं ह्या अवस्थेमध्ये इथं आलास. कलीनं सांगितलं, मी माझ्या युगाचं महिमान सांगायला आलो. म्हणे, काय तुझ्या युगाचं महिमान? म्हणे, एकच महिमान आहे की माझ्या कलियुगामध्ये जो मनुष्य जिभेवर आणि इंद्रियावर ताबा ठेवेल तो म्हणले भगवंता तुझा असेल, आणि जो ह्याच्यावर ताबा ठेवणार नाही तो कोणाचा असेल? तो माझा असेल. महाराज कलीचं वरदान आहे, कलीचं आहे. म्हणून या कलियुगामध्ये हे सगळं असं चालू आहे. येणारं आता हे 3 वर्ष 2025, 2026 आणि 2027 भविष्यवाणी केलेली आहे संतांनी की येणारे हे 3 वर्ष फार भयावह असणार आहे. म्हणून आपण वेळीच सावध झालं पाहिजे आणि संतांची शरणागती केली पाहिजे. तर रामेश्वर भट्टांनी तुकाराम महाराजांची खूप निंदा केली आणि पुढे जात असताना ते अनगडशहा नावाचा फकीर, त्या फकीर एक विहिरीमध्ये स्नान करायचा आणि त्या विहिरीमध्ये तो स्नानासाठी उतरला. कोण? रामेश्वर भट्ट. अंगाला 10, उष्ण वातावरण, विहिरीमध्ये स्नानासाठी उतरला आणि त्या यानं अनगडशहा फकीरानं पाहिलं आणि त्यानं श्राप दिला, डुबते रो. आता श्राप दिल्यानंतर सर्व अंगाची त्याच्या काय व्हायला लागली महाराज? पाण्यात असताना अंगार शांत, पाण्याच्या बाहेर आला की रामेश्वर भट्टाच्या पूर्ण अंगाला महाराज दाह होऊ लागला, खूप दाह होऊ लागला. दाह कशानंच थांबेना. म्हणून त्यांची श्रद्धा कोणावर होती? ज्ञानोबा माऊलींवर श्रद्धा होती. पण तुकाराम महाराजांचा काय होता महाराज? तिरस्कार होता. ज्ञानोबा माऊलींच्या मंदिरात गेले, धरण धरून ज्ञानोबारायांनी सांगितलं, अरे इथे काय बसलास तू? म्हणे त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, तुका सर्वश्रेष्ठ प्रिया माथोर जो का अवतार नामयाचा. नामदेव महाराजांचा जो अवतार तुकोबराया आहे ते आम्हाला कसे सर्वश्रेष्ठ आणि प्रिय आहे. त्याची तुझं काही घडली रे निंदा, म्हणून ये बाधा झाली तुझं. त्यांची तुझ्याकडून काहीतरी निंदा झाली म्हणून सर्वांगाला दाह व्हायला लागला. म्हणे उपाय काय? ज्ञानोबाराया तुम्ही भिंत चालवू शकता, सर्व काही करू शकता, मग तुमच्यामध्ये एवढं सामर्थ्य नाही की माझ्या अंगाचा दाह तुम्ही शांत करू शकाल? तेव्हा ज्ञानोबांनी सांगितलं, नाही, माझ्याकडे सामर्थ्य आहे, परंतु आपण जैसी करणी वैशी भरणी. म्हणून तुला एकच पर्याय की तू ज्याची निंदा केली ना त्याचे चरण धर. म्हणून तिकडे रामेश्वर भट्ट गेले आणि काय म्हणायला लागले, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धाम सच्चिदानंद मूर्ती पाय दाखविया. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु सच्चिदानंद मूर्ती पाय दाखविया. आणि ती आरती तुकोबांची त्यांनी रचली. तुकोबारायांना शरण गेले तेव्हा त्यांच्या अंगाचा दाह महाराज नष्ट झाला. म्हणून आपण कोणत्याही संताची आपल्याकडून निंदा घडणार नाही किंवा त्या संताचा द्वेष आपण केला नाही पाहिजे. कारण संत तत्व दिसायला वेगळं असेल, त्यांची नावं वेगळी असतील, पण एक तत्व आहे. जसं सरिता मिळाली सागरी आणि का नावा कैची उरी. महाराज नद्यांना किती नाव आहे? गंगा, यमुना, सरस्वती, तापी वगैरे ह्या पूर्ण हे सगळे नाव आहे. पण या नद्या जेव्हा सागराला जाऊन मिळतात तेव्हा त्याला नाव गाव असतं का?
मी जर असं म्हटलं तुम्ही मुंबईला या, अरबी समुद्र पाहायला महाराज आपण जाऊ, कर्जतवरून आमच्या जवळ आहे, आपण जर गेलो अरबी समुद्र पाहायला, मी जर म्हटलं का हो तुमच्या तिकडून खानदेशातून तापी नदी येते, विदर्भातून पूर्णा नदी येते, सागराला अरबी समुद्राला येऊन मिळाली, मग आता तुम्ही एक काम करा बरं, तापी नदीचं पाणी वेगळं काढा आणि पूर्णा नदीचं पाणी वेगळं काढा. काढू शकणार आहे का महाराज? नाही काढू शकत. कारण अवघ्या झाल्यावर मी एकमय. जसं सागर आहे, सागराला नावही नाही, गंगा यमुना सरस्वती काही शिल्लक राहत नाही, तसं भगवंताचे अनेक अवतार आहे, संतांचे अनेक अवतार आहे, पण तत्व मात्र एकच आहे. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा, येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. संत इथं येतात आणि आपलं उद्धार करून जातात. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळी असे पापनासे दर्शने. अशा महात्म्याजवळ निश्चित परमात्मा कसा असतो? त्याच्या सोबत असतो. कारण ज्ञानोबरायांनी सांगितलं, जेत नाम घोषू बरवा करती माझा. जिथे माझं नामचिंतन चाललेलं असतं ना, तैसा हरपला मी गिवसावा, तिथं मी असतो जिथे माझं अखंड नामचिंतन चालू असतं. म्हणून देवतया जवळी असे. आणि अशा महात्म्याचं, अशा संतांचं जर दर्शन झालं तर पापनाशे दर्शने. सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमानं हात वर करून भजन करा. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, ओ रखुमाई, ओ रखुमाई, जय विठोबा रखुमाई, ओ रखुमाई, ओ रखुमाई, ओ रखुमाई, ओ रखुमाई, ओ रखुमाई, जय विठोबा रखुमाई, तुकोबराया, अशा संतांच्या दर्शनाला आम्ही गेलो, आमचं पाप ताप निवारण झालं. पण या संतांचे काही लक्षण असतील ना, तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. काम क्रोध नाही ताली, काम क्रोध नाही ताली, काम क्रोध नाही ताली, काम क्रोध नाही ताली, क्रोध नाही ताली, क्रोध नाही ताली. भूती झाली मी समता, भूती झाली मी समता, भूती नाही झाली समता, भूती नाही झाली समता. हो देवतया जवळी असे, देव तया जवळी असे, देव तया जवळी असे, देवतया जवळी असे, देव तया जवळी असे, देव तया काम क्रोधा नाही चाली. अशा संत महात्म्याचं लक्षण काय असतं? त्यांच्या ठिकाणी कामही नाही, क्रोधही नाही आणि लोभही नाही. काम क्रोधा नाही चाली, भूती झाली समता. भूती झाली समता याचा अर्थ काय? म्हणजे भूत त्यांना दिसू लागले का? नाही. भूती झाली समता याचा अर्थ काय महाराज? जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. म्हणून हे सगळं काही परमात्मा सगळीकडे आहे अशी त्यांना काय आलेली अनुभूती आलेली आहे. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. तुकाराम महाराज सांगतात, अवघे भूते साम्य आली, देखिली म्या कैची होती, विश्वास तो खरा मंग पांडुरंग कृपेचा. ते तुकाराम महाराजांचं चरित्र महाराजांनी सांगितलं असेल. ते पक्षी उडून गेले होते. तुकाराम महाराजांनी चिंतन केलं, पक्षी अंगावरती परत येऊन राहिले. कारण तुकाराम महाराजांना असं वाटलं, ज्या अर्थी पक्षी उडून जातात त्या अर्थी पक्षी आणि मी एकत्रित झालेलो नाही, काहीतरी भेद शिल्लक राहिलेला आहे. पण महाराज साधनेनं तो भेद नष्ट झाला.
तुकाराम महाराज सांगतात काम क्रोध आणि हे लोभ वगैरे जे काही विकार आहे हे आमच्या ठिकाणी राहिले नाही, कारण हा शेवटी नामचिंतनाचा साधू महात्म्याचा असतो. कारण तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे. शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की नदिया हर दिशा
करके हल्के हल्के मिले सुन मेरा तुम्हारा हो सुन बने हमारा पाप राजे कर चले पाप राजे दर्शने चंद्रभाग पांडुरंग चंद्रभाग पांडुरंग मन करा थोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर पापनासे दर्शने तुकाराम महाराजांचा सादर केलेला अभंग ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दर्शने. परत एकदा सांगतो की ज्याला भगवंत प्राप्तीचा अनुभव आला, ज्याला विश्वरूप हे सर्व ब्रह्ममय वाटायला लागलं, अशा महात्म्याची कृपादृष्टी जर आपल्यावरती झाले तर अशा महात्म्याच्या दर्शनानं पापनासे दर्शने कामक्रोधा नाही चाली भूती झाली समता, हे त्यांचं लक्षण आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात दुसरं एक लक्षण आहे, तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. कुठल्याच प्रकारचा द्वैत आणि अद्वैत त्यांच्या ठिकाणी राहिलेला आपल्याला दिसून येत नाही. झालेली सेवा ज्ञानोबराय तुकोबरायांच्या चरणी समर्पित करून माझ्याकडे आलेली सेवा विजयदादा चिपळे तसेच अमोलदादा उगले. पंढरपुरामध्ये मी गजानन महाराज संस्थानला चातुर्मासला असताना आमचा योगायोग भेटीचा जवळजवळ 8-9 वर्षापासून आमची ओळख, परंतु ते मला सहज एकदा व्हॉट्सअपला मेसेज केला आणि म्हणाले महाराज एखादी कीर्तनाची सेवा आपल्याकडे होईल का. म्हटलं काही हरकत नाही, गजानन महाराजांनीच मला बोलवलं, काही हरकत नाही आहे. आणि त्यातल्या त्यात आपली ही एवढी पवित्र भूमी आहे हे मला याची कल्पनासुद्धा नव्हती. जेव्हा आलो मी सुपोजी महाराज संस्थानला गेलो, तिथे आम्हाला आरती मिळाली, फार आनंद वाटला. जेव्हा आपण एखाद्या भूमीमध्ये जातो तेव्हा तिथलं चैतन्य वातावरण वेगळंच असतं महाराज. तुम्ही सप्ताहाच्या मंडपामध्ये येऊन बसता त्यावेळेचं वातावरण बघा, घरी जाता तेव्हाचं वातावरण बघा, स्मशानभूमीमध्ये जाता तेव्हाचं तुमचं मन काय सांगतं, घरी येता AC ची कूलरची हवा घेता तेव्हा तुम्हाला कसं वाटतं. कारण आपण ज्या ज्या जागेवरती जातो त्या त्या जागेतला गुण आपल्याला मिळत असतो महाराज. एकदा रामायणात असंच झालेलं आहे. रामचंद्र लक्ष्मण हे वनवासाला जात असताना, वनवास चालू असताना एका ठिकाणी लक्ष्मण हे
आंघोळीसाठी एका पाण्यात उतरले. पाण्यामध्ये उतरल्यानंतर लक्ष्मणाचे विचार बदलले. अरे माझ्यासारखा अभागी मी काय आहे की भावजाईची आणि भावाची सेवा करतोय पण उपाशीच मरतोय. माझ्यासारखा अभागी मीच असेल, काय माझं दुर्भाग्य आहे असं त्याला वाटायला लागलं. पाण्यातून बाहेर आला, विचार बदलले. अरे म्हटले माझ्यासारखा भाग्यवान मी आहे की मला भावजायाची आणि साक्षात म्हणजे विष्णू परमात्म्याची म्हणजे माझ्या भावाची सेवा मला करायला मिळते. या विश्वाच्या पाठीवर भाग्यवान मी आहे. तेव्हा रामचंद्रांनी सांगितलं, लक्ष्मणांनी विचारलं, म्हणले दादा हे असं का चालतंय? तेव्हा सांगितलं रामाने, इथली माती बांधून बरोबर घे. म्हणले काय? इथल्या जागेत म्हणे दोष आहे. काय दोष आहे? तर पूर्वी इथं सुंद आणि उपसुंद या दोघा भावांचं तिलोत्तमा नावाच्या स्त्रीकरता भांडण झालं होतं आणि त्यांची इथं हाणामारी होऊन त्यांनी इथं देह काय केला होता? समाप्त केलेला होता. म्हणून तो दोष जमिनीत उतरला. म्हणून शास्त्र सांगतं की कोणाच्याही घरी गेलात तर बसायला घेतल्याशिवाय अन्नप्राशन करू नये. आणि जर तुम्ही अन्नप्राशन तसं केलं तर तिथले विकार, तिथलं ते तुमच्या निगेटिव्ह एनर्जी तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत असते. म्हणून भगवंतानी आपल्याला दोन प्रकारची बुद्धी दिलेली आहे. एक दुर्बुद्धी आहे आणि एक सद्बुद्धी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा. नाही नारायणा आता असं कर की दुर्बुद्धी उपजो देऊ नको, म्हणजे सद्बुद्धीची मागणी करतात. म्हणून भगवंत म्हणतात ना, जो मजा अनन्य शरण तयाची चुकवी मी जन्म मरण. भगवंताचं स्मरण ज्याला आहे त्याला मरण नाही आणि भगवंताचं विस्मरण ज्याला आहे त्याला मरण निश्चित आहे. कारण भगवंताला आपण शरण जातो कशा करता? सद्बुद्धी प्राप्त होण्याकरता. आणि भगवंताला जर शरण गेलो नाही तर दुर्बुद्धी प्राप्त होते. म्हणून शास्त्र सांगतं, विनाशकाले विपरीत बुद्धी हरुणी कांता केली उपाधी. म्हणून या संतांच्या संगतीमध्ये आपण गेलं पाहिजे. अखंड हरिनाम महोत्सव या ठिकाणी खूप जोरात थाटामाटात खूप सुंदर सोहळा या ठिकाणी होतोय. आनंदाची गोष्ट आहे. आणि तुम्ही आम्ही खेळी मिळी करू गदारुणी आनंदे. हे छोटे बालक सुद्धा या ठिकाणी, तुम्ही सुद्धा मातोश्री मोठा म्हणजे आपला पूर्ण मंडपच सगळा भरून गेलाय. तुम्ही श्रोतुवर्गांनी, कारण श्रोता नसेल तर वक्ता सांगण्यात काही अर्थ नाही. वक्ता तो वक्ता नो हे श्रोते विन ज्ञानोबरायांनी वर्णन केलं. तुम्ही या ठिकाणी आलात, बोलण्याच्या ओघामध्ये काही माझ्याकडून चुकीचे शब्द गेले असतील तर तुमचा मुलगा मित्र काय समजायचे ते समजा आणि मला उदार अंतकरणानं क्षमा करा. झालेली सेवा ज्ञानोबराय तुकोबरायांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी माईक साऊंड सिस्टीमवाल्यांनी काय बापू काका यांनी सुंदर असा मला आवाज दिला. गायक मंडळींनी खूप सुंदर साथ केली, टाळकऱ्यांनी साथ केली. तसेच आमचे सुग्रीव महाराज, तुमचं नाव काय? मयूर महाराज यांनी सुद्धा उत्कृष्ट मृदंग वादन केलं आणि खूप आनंद वाटला की मला असं वाटलं की मी आता कोकणातल्या सप्त्यात उभा आहे. फार आनंद वाटला. ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानोबा माऊली